नमस्कार. मी पैलवान विलास देशमुख. आज बाईट देण्याचं कारण कालपासून जो काय गैरसमजातून गोंधळ चालला होता राहुलभाई पाटील आणि माझा, तो संघटनेच्या सर्व वरिष्ठांनी आणि युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून मिटवलेला आहे. आमच्या दोघांचा काही वाद नव्हता. आमची जुनी मैत्री आहे 2018 पासूनची. ज्यावेळी आम्ही सरपंच हा बैल खरेदी केला होता, त्यावेळी मुंबईत बैल गेल्यानंतर पहिला राहुलभाईंच्या शंकरमध्येच तो पळाला होता बिनजोडसाठी, आणि त्यावेळीपासूनची माझी त्यांची मैत्री. पण काही लोकांनी चुकीचे गैरसमज दोघांच्यात पसरवून दोघांच्यात आपापसात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर त्याबाबत काल गणेश पुजारी, शिवराज भाऊ इंगवले यांनी आमच्या दोघांना लाईनवर घेऊन सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या. त्याच पद्धतीनं उदयदादा, शेवाळे आबा, संदीप भाई माळी, वकील आबा, रामभाऊ टाकळकर, त्याच पद्धतीनं प्रदीप नाना पाटील, मांगडे तात्या, दत्ताभाऊ गायकवाड, अमोलदादा गायकवाड, ही सगळी मंडळी असतील. मुंबईतनं विजूशेठ खानावकर, DSP वाले रवींद्र पवार, अभिषेक पवार असतील, मुंगाजी शेठ, सोनू भूपतराव, ही सगळी लोक, संदीपबाईंच्या बरोबर ती सगळी लोक, त्यांनी काल माझ्याशी संवाद साधला. आणि काही चुकीच्या गैरसमजातून संदीपबाईंनी राहुलबाईंनी मान्य केलं की काही चुकीच्या गैरसमजातून आमच्या दोघात आपापसात काही थोडंसं वाद निर्माण होण्याचा प्रयत्न झाला. तर तसं काय आता दोघांच्यात आमच्यात कोणताही मतभेद राहिलेला नाही. कालही ते माझ्याशी बोललेत आणि सकाळीही माझ्याशी फोनवरती बोललेले आहेत. आणि त्या अनुषंगाने ते सगळं बोलणं झाल्यानंतर आम्ही दोघांनी एकत्रित, त्यांनी मला सांगितलं, पैलवान आपली दोस्ती आहे, तुम्ही माझ्याकडे या, मी तुमच्याकडे येतो. त्यांनी स्वतःहून मला मुंबईला येण्याचं निमंत्रण दिलं आहे आणि आपले संबंध इथून पुढे असेच राहावेत. काही 4-2 लोक ह्यात संबंध खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, ते आपल्या लक्षात यायला पाहिजे होतं. इथून पुढं जर आपल्यात काय असं झालं तर एकमेकाला आपण फोन करून त्या गोष्टीची माहिती घेऊ. आपण दोघांनी फोन करायला पाहिजे होता, पण ते झालं नाही. ठीक आहे, कुठंतरी एखाद्या म्हणजे वादळापूर्वीची शांतता झाली पाहिजे. बैलगाडी क्षेत्रात आज मी गेली 5-6 वर्ष जबाबदारी पदावर काम करतोय. मी ह्या बैलगाडी क्षेत्रात कोणाचाही वाद होऊन दिलेला नाही आहे. जिथं वाद होत्यात ते मिटवण्याचं काम मी आज करत आलो. आणि चुकून दुर्दैवानं माझाच वाद सर्वांसमोर येतो, हे फार मोठं दुर्दैव आहे. कारण की मी लोकांना शिकवत असताना माझ्या हातून चूक होणं अशा पद्धतीची हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे वादविवाद कोणाचे नाहीत. त्यांनी मोठ्या मनानं त्यांनी काल माझ्याशी संवाद साधला, आजही संवाद साधला. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, मी दिलगिरी व्यक्त केली. त्यामुळे काय दोघांचा आता प्रश्न काय राहिलेला नाही आहे. आणि फॅन फॉलोअर्सला विनंती आहे, कोणीही एकमेकाला वाईट बोलायला असं करू नये. थोडंसं त्यांनी काल बोलताना कोणाच्या इज्जतीव किंवा पैलवानकीव बोलण्याचं त्यांनी थोडंसं नव्हतं करायला पाहिजे. ते त्यांना नंतर लक्षात आलं आणि त्यामुळं हा वाद थोडासा तीव्रता ह्यात निर्माण झाली. पण आजपासून कोणताही वाद आमच्यात राहिलेला नाही. भविष्यात आम्ही सगळे एकत्र एखाद्या मैदानात किंवा एखाद्या ठिकाणी नक्कीच दिसू. त्यामुळं जी बैलगाडी मालक चालक यांच्यावर संबंध महाराष्ट्रातील बैलगाडी मालक चालक जे माझ्यावर प्रेम करतात, त्या सगळ्यांचं मी म्हणजे हे सांगू इच्छितो की तुम्ही सगळे कालही माझ्याबरोबर होता. कालपासून बरेच लोकांचे फोन आले, आजही माझ्याबरोबर आहे आणि उद्याही माझ्याबरोबर राहाल. आणि आमच्या दोघांनाही आता राहुलबाईंना प्रवक्तेपदी त्यांची निवड झाली आहे मुंबई कमिटीवर, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. आणि त्यांनी इथून पुढं काम करत असताना जिथे माझी मदत लागेल तिथं मला आवाज द्यावा. 100% मी त्यांना मदत करेन. संघटनेचं काम असंच दोघंही चालू ठेवू, एवढी सदिच्छा. धन्यवाद.